नमस्कार, मी प्रियांका रांगणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार. खूप मोठी भरती निघालेली आहे. 1377 जागांसाठीच, म्हणजेच 1377 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. नवोदय विद्यालय समिती यांच्याकडून ही भरती आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 32 पानी PDF सुद्धा आहे. ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामध्ये डेट्स कधी आहेत, त्याच्यानंतर इथे पोस्ट कोणत्या आहेत, सर्व माहिती आपण इथून बघणार आहोत. त्यानंतर इथे वयोमर्यादा काय आहे, कोण कोण अर्ज करू शकतो, अनुभव इथे म्हटलं तर फ्रेशर असू द्या किंवा अनुभवी उमेदवार दोघेही अर्ज करू शकणार आहात. मेल असो फिमेल असो करू शकणार आहेत. ऑनलाईन असणार आहे. वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, नोकरीचा प्रकार म्हटलं तर परमनंट नोकरी आहे इथे. त्याच्यानंतर इथे तुमचे जे ऑफिशियल वेबसाईट्स आहेत हे पूर्ण लिंक मी तुम्हाला इथे देणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं मेन्शन करणार आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे. खूप चांगली संधी आहे. नवोदय विद्यालय समिती यांच्याकडून ही भरती निघालेली आहे. 1000पेक्षा जास्त जागा आहेत. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा IT रिलेटेड जॉब असू द्या, बँक रिलेटेड जॉब असू द्या, BSNL असू द्या, पोस्टमध्ये कोणती भरती असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण दररोज बघत असतो. सो नक्कीच कोणाला जॉबची गरज असेल तर नक्कीच या चॅनलला शेअर करा, व्हिडिओजला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची बघून घेऊयात. चला आजची जी माहिती आहे आपण बघून घेऊया. सो इथे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. यांच्याकडून नवोदय विद्यालय समिती यांच्याकडून नोटिफिकेशन्स आलेले आहे. आपण त्यांचं PDF आहे ते बघून घेऊया. तिथे सांगितलेले आहे रिक्रुटमेंट ऑफ फिमेल स्टाफ नर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, लीगल असिस्टंट, रिक्रुटमेंट ड्राईव्ह 2024 नॉन टीचिंग पोस्टसाठी आहेत. असे खूप सारे पदं आहेत. 1 बाय 1 आपण सगळे बघून घेणार आहोत. सो इथे पोस्ट नेम दिलेले आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, लीगल असिस्टंट, स्टेनोग्राफर्स, कॉम्प्युटर ऑपरेटर, ज्युनियर सेक्रेटरियन असिस्टंट, मल्टीटास्किंग स्टाफ, फिमेल स्टाफ नर्स, कॅटरिंग सुपरवायझर, ज्युनियर, अजून असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर असं सांगितलेलं आहे. इथे जवळजवळ डिटेल्स ऑफ पोस्ट वाईज सांगितलेले आहे. पोस्ट कोड सांगितलेले आहे फिमेल स्टाफ नर्ससाठी. त्यानंतर इथे असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी किती जागा लागणार ते सांगितलेलं आहे. ऑडिट असिस्टंटसाठी, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी हे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे इथे जागा आहेत. एकूण 1377 जागा आहेत. त्यामध्ये तुम्हाला डेझिग्नेशन काय लागणार आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे फंक्शनल रिक्वायरमेंट सांगितलेले आहे. तुम्ही ते हे लिंक पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही एकदा नक्कीच चेक करू शकता. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, ॲब्रिव्हेशन्स दिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही ते एकदा चेक करू शकता. पोस्ट आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यापैकी एकदा 1 बाय 1 बघून घेऊयात. फिमेल स्टाफ नर्स आहे. पे स्केल सांगितलं बघा, जवळजवळ 44,900 ते 1,42,400 ते सॅलरी भेटणार आहे तुम्हाला कमीत कमी. आणि इथं एज लिमिट 35 वर्षाचे सांगितले. इथे क्वालिफिकेशन बघा, तुमचं कमीत कमी BSc झालं असेल इन नर्सिंग फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी तरी चालणार आहे. त्यानंतर डिझायरेबल वर्किंग ऑफ हिंदी रिजनल लँग्वेज अँड इंग्लिश सांगितलेलं आहे. सेकंड पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन एज क्रायटेरिया बिटवीन 23 to 33 म्हणजे 23 ते 33 एज क्रायटेरिया आहे. त्यानंतर इथे 35,400 ते 1,12,400 सॅलरी भेटून जाणार आहे. 3 years एक्सपिरियन्स इथे मागितलेला आहे. बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ऑडिट असिस्टंटसाठी 18 ते 30 वर्ष सांगितलेलं आहे. 35,400 ते 1,12,400 पर्यंत पे मॅट्रिक्स भेटणार आहे. BCom झाला असेल तरी सुद्धा इथे चालणार आहे. 3 years एक्सपिरियन्स ऑफ अकाउंट्स वर्क इन गव्हर्नमेंट ऑर सेमी गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन सांगितलेलं आहे. इथे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर 32 years पर्यंत एज क्रायटेरिया आहे. सॅलरी 35,400 ते 1,12,400 पर्यंत सॅलरी असणार आहे. इथे भरपूर साऱ्या डिग्र्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे ऑर ऑप्शन आहे. तुमचं मास्टर्स डिग्री हिंदी विथ इंग्लिश असू द्या, इंग्लिश विथ हिंदी याचे कंपल्सरी असू द्या, असे भरपूर सांगितलेले आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. रिकग्नाइज्ड डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश अँड वाईस वर्सा सांगितलेलं आहे. इथे लिगल असिस्टंट, इथे कोणतीही तुम्हाला म्हणजे ॲज अ फ्रेशरसुद्धा तुम्ही नक्कीच ॲप्लाय करू शकता. लिगल असिस्टंट सांगितलेलं आहे बिटवीन 22 to 35 years अपर एज लिमिट. त्यानंतर इथे पे स्केल सांगितलेलं आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत. डिझायरेबल वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन आणि इथे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशचं नॉलेज पाहिजे आणि कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे. इथेही फ्रेशर ॲप्लाय करू शकता. त्यानंतर स्टेनोग्राफर 18 ते 27 वर्ष 25,500 ते 81,100 पर्यंत
इथे पेमेंट सांगितलेलं आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन फक्त तुम्ही 12th पास असेल तरीसुद्धा चालणार आहे. डिक्टेशनमध्ये 10 मिनिट्सवर 80 वर्ड्स पर मिनिट सांगितलेलं आहे. हे पूर्ण माहिती सांगितलेली. कॉम्प्युटर ऑपरेटरचं सांगितलेलं आहे. 25,500 ते 81,100 असे वेगवेगळे इथे केटरिंग सुपरवायझर असू द्या, ज्युनियर सेक्रेटरी आणि असिस्टंटसाठी इथे 12वी तुम्ही पास असू द्या किंवा इथे तुमच्याकडे कॉम्प्युटर नॉलेज असेल तरीसुद्धा इथं चालणार आहे. त्यानंतर ज्युनियर असिस्टंटसाठी सांगितलेलं आहे. इलेक्ट्रिशियन कम प्लंबरसाठी सांगितलेलं आहे. याचं सॅलरीसुद्धा खूप चांगलं आहे. ॲज अ फ्रेशर तुम्ही ॲप्लिकेशन नक्कीच करू शकता. एज रिलॅक्सेशन सांगितलेलं आहे. ते 5 वर्षाचं SC STसाठी, अदर बॅकवर्ड क्लासेस, 3 वर्षासाठी फॉर द पोस्ट ऑफ मेस हेल्पर सांगितलेलं आहे. फॉर द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ 5 years फॉर एम्प्लॉईज ऑफ NVS असं इन्क्लुडिंग सांगितलेलं आहे. ही खूप चांगली संधी आहे तुमच्याकडं. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल विकर सेक्शन रिझर्वेशनसाठी सांगितलेलं आहे. असं वेगवेगळं सांगितलेलं आहे. मोड ऑफ सिलेक्शन सांगितलेलं आहे बघा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अँड इंटरव्ह्यू पुट टुगेदर फॉर द पोस्ट ऑफ लीगल असिस्टंट. आता वेगवेगळ्या पदं असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने इथे परफॉर्मन्स तुमचं घेतलं जाणार आहे. आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ऑफ द रिक्रुटमेंट इज लाईक टू बी हेड ॲट द फॉलोइंग सिटीज. आता सिटीज वेगवेगळ्या सिटीजमध्ये आहे, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामधून इथं तुमचं सिलेक्शन होणार आहे. ऑल ओव्हर इंडियामधून इथे तुम्ही ऑल इंडिया उमेदवार तुम्ही ते अर्ज करू शकणार आहात. महाराष्ट्रामध्ये आपण बघून घेऊयात. पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, रत्नागिरी आहे, नाशिक आहे, अमरावती असे वेगवेगळे इथे जिल्ह्यातून तुम्ही नक्कीच इथे तुमचं जी सिटी आहे ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी नोटिफाय इथे सिटीज करू शकता. खूप चांगली संधी आहे. म्हणजे तुम्ही मेन सिटीमधून तुम्ही म्हणजे पुण्यातून देऊ शकता, नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर रायगड असे वेगवेगळ्या सिटीतून सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर इथे फॉर द पोस्ट ऑफ फिमेल स्टाफ नर्स सांगितलेलं आहे. किती मार्क्स असणार आहे, कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहे, टाईम काय असणार आहे, तुमच्या या पदानुसार तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे आहेत. वेगवेगळे पदं आहेत, वेगवेगळे मार्क्ससुद्धा आहेत. आणि तुम्हाला इथे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्मची सुद्धा माहिती इथे सांगितलेली आहे. हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे. या navodaya.government.in या लिंकवरती जाऊन तुम्हाला इथे फॉर्म फिल करायचं आहे. पर्सनल ईमेल ID हे सर्व माहिती इथे सांगितलेली आहे. फीज किती असणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. फिमेल स्टाफ नर्स ॲप्लिकेशन फी जनरल EWS OBCसाठी ॲप्लिकेशन फी 1000, प्रोसेसिंग फी 500 म्हणजे टोटल 1500 आहे. SC ST PWDला ॲप्लिकेशन फी कोणतीही नाही आहे. 500 रुपये प्रोसेसिंग फी, टोटल 500 रुपये आहे. बाकीचे जे आहेत पदं त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन फी 500, प्रोसेसिंग फी 500, टोटल 1000 आहे. SC ST PWD कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेशन फी नाही आहे, प्रोसेसिंग फी 500 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट वगैरे काढायचं आहे. सबमिटेड ड्युरिंग द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. खूप चांगली संधी आहे. खूप मोठी पदं आहेत. खूप चांगली म्हणजे तुमचं 12वी पास असू द्या, कॉम्प्युटर नॉलेज असू द्या, तर तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्याच्यानंतर इथे अजून माहिती आहे. फॉर्म अंडरटेकिंग टू बी गिवन बाय द एक्स सर्व्हिसमेन हे असे फॉर्मसुद्धा आहे. हे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. फॉर्मॅट दिलेलं आहे. सर्टिफिकेट्स तुम्ही भरताना कसं भरायचं आहे वगैरे ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. इथे एज क्रायटेरिया म्हटलं तर 18 ते 27 आहे, 30 आहे, 35 आहे. म्हणजे तुमच्या पदानुसार आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. नवोदय विद्यालय समिती यांच्याकडून आहे ही भरती. त्याच्यानंतर इथे फ्रेशरसाठी सुद्धा जागा आहे, प्लस अनुभवी व्यक्तींसाठी सुद्धा जागा आहे. वेतन कमीत कमी 18,000 ते जास्तीत जास्त 1,12,400 पर्यंत आहे. फीज सांगितलेली आहे 1000, 1500, 500 अशी फीज आहे. तुम्ही एकदा बघू शकता. त्यानंतर रिटर्न एक्झाम स्किल टेस्ट होणार आहे. ॲप्लिकेशन लवकरच भरण्यास सुरू होणार आहे. तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन येणार आहे. ऑल इंडिया महाराष्ट्रात पुणे आहे, मुंबई आहे, नाशिक आहे असं नोकरीचे ठिकाण किंवा सेंटर सांगितलेले आहे. काही अडचण असतील, क्वेश्चन असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला टेलिग्रामवरती सुद्धा कनेक्ट करू शकता. आपलं इन्स्टासुद्धा आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला कनेक्ट करू शकता. पूर्ण लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. एकदा नक्कीच चेक करा. थँक्यू.